नमस्कार. बोलबिडूच्या हवा कोणाची मध्ये आपलं स्वागत. मुंबईमध्ये आपण आलो. मुंबईची लाईफलाईन ट्रेन, लोकल ट्रेन, त्याच्यातून प्रवास केला. लोकांच्या मनात काय जाणून घेतलं. आता आपण आलेलो आहोत धारावी भागामध्ये. धारावी म्हटलं की आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आपल्यासमोर येते. पण इथं वेगवेगळ्या प्रकारचे इतके उद्योग आहेत की एक एक प्रकारचं इकॉनॉमिक हब जे आहे म्हणून ते ओळखलं जातं. इथं चामड्यापासून ज्या वस्तू आहेत, लेदर उद्योग आहे, इथं फरसाण उद्योग आहे, कुंभारवाडा आहे, अ, आणि अनेक मराठी माणसं असतील किंवा इतर सगळ्या भारतातले मिनी भारत म्हणता येईल, असं ते आहे. आता काळा किल्ला नावाचा जो भाग आहे, अक्षरशः शेकडो एकरवरती धारावी पसरलेली आहे. आपण बघणार आहोत की इथल्या लोकांची परिस्थिती काय आहे, कारण इथला जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो आत्ता गरमागरम आहे. आपण सुरुवात करूयात. इथल्या छोटे जे उद्योजक आहेत, कामगार आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय. बघा, आता मी एका चामड्याच्या वस्तूच्या दुकानामध्ये आलेलो आहे आणि इथं वेगळ्या लेदर बॅग्स असतील, पट्टे, पाकिट, पर्स, अशा सगळ्या इथं दिसत आहेत आणि आपण बोलणार आहोत. नमस्कार. तुमचं नाव काय? राजेंद्र खाडे. तुम्ही इथले मूळ का कुठून आलात? मूळ म्हणजे आम्ही सातारा जिल्हा मसवडमधले. 1972 साली दुष्काळ पडला म्हणून 1980 साली आम्ही इकडं आलो. हो. या व्यवसायामध्ये तुम्ही कसं काय आलात? इथे आमचे चुलते वडील वगैरे होते पूर्वी, पण परत तिकडे दुष्काळ पडल्यामुळे परत तिकडे शिफ्टिंग झालेलं आहे. मग हा जो आता सगळा चामड्याचा उद्योग आहे, याचं मॅन्युफॅक्चरिंग पण तुम्हीच करता का तुम्ही करून घेता? इथे करतो आणि जास्त काम आलं की इकडे लेबरवर, मजदुरीवर आम्ही इथे वेगवेगळ्या घरोघरी आहे ना, कारखान्यामध्ये बनवतात फॅमिलीसोबत, तर त्यांना देतो काम. काय काय बनवता म्हणजे साधारणतः? सर्व लेदरच्या सर्व वस्तू, फुटवेअर आणि गारमेंट वगैरे सोडलं ना, तर बेल्ट, वॉलेट, बॅग्स, लेडीज बॅग्स आणि त्यांच्या कस्टमाइज म्हणजे त्यांना जसं हवं तसं करून मिळतं. पण मला सांगा, ह्याच्यामध्ये बदल कसे घडत गेले? म्हणजे आता तेवढ्या लेदरच्या किंवा चामड्याच्या वस्तूंना मागणी आहे का? का आता अलीकडं हळूहळू लोकांना दिखाऊकडं कल आहे किंवा स्वस्त आणि मस्त रेक्झिन वगैरे, तर तो फरक सांगा काय? फार पूर्वी 80-90च्या काळामध्ये आहे ना, इथे धारावीमध्ये खूप प्रमाणात एक्सपोर्ट होत होतं आणि आपले मराठी लोक सर्व म्हणजे कामगार वगैरे होते मराठी, आणि त्यांचं फिनिशिंग वगैरे एक नंबर, म्हणजे वर्कमॅनशिप कौशल्य जे होतं ना, ते एक नंबरचं होतं. आणि त्या काळी भरपूर इथून एक्सपोर्ट होत होतं त्या प्रमाणात. आणि त्यावेळी बाहेरचे लोक म्हणजे फॉरेनर वगैरे पण धारावीमध्ये भरपूर येत होते. आणि आता आता कसं हे आहे ना, आपलं डिजिटलाइज किंवा इनलाईन, त्यावेळी नव्हतं. त्यामुळे धारावी हे पूर्ण जागतिक दर्जाचं म्हणजे इथं मॅन्युफॅक्चरिंग हबच होतं ते. तर त्यावेळी येत होते. पण कालांतराने हळूहळू काय झालं की मला वाटतं 1994-95 नंतर चायनीज वस्तू वगैरे आहे ना, इकडे इम्पोर्ट व्हायला लागले. त्यानंतर मग लेदरचं थोडंसं डिमांड किंवा काय म्हणा, आणि आपले लोकांचे जे मुलं आहेत म्हणजे महाराष्ट्रीयन जे वर्कर, त्यांची मुलंही शिकले, तर या धंद्यामध्ये थोडेसे कमी 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 होत गेले. म्हणजे ते शिकून दुसरीकडे गेले, या म्हणजे धंद्यात राहिले नाही. इंजिनियर झाले किंवा IT मध्ये झाले, तर ते हे धंदा नाही ना करणार. हां, तर ते म्हणजे शिफ्ट झाले किंवा बाहेर गेले शिक्षण. मराठी टक्का कमी झाला आणि टक्का कमी झाला. मग बाहेरचे म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार किंवा कलकत्तावरून बरेच वर्कर हळूहळू यायला लागले, शिकायला लागले, आणि ते हे झालं. आणि त्यामुळे थोडंसं वर्कमॅनशिपमध्ये पण फरक पडला. आणि चायनीज वस्तू आल्यामुळे तर थोडंसं डिमांड कमी झालेलं आहे. साधारणतः पूर्वी किती उलाढाल होत असेल? आपण समजा पैशाच्या भाषेत बोललो तर हा इथला बिझनेस धारावीतला मॅन्युफॅक्चरिंगचा आणि याचा किती होता, आणि आता काळाच्या ओघात किती फरक पडला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे GST वगैरे जे आलेले आहेत त्याच्यामुळे ह्याच्यावर काही धंद्यावर परिणाम झाला किंवा काय? 90च्या काळात आहे ना, एक्सपोर्ट वगैरे आहे ना, इथून 90%, जवळजवळ 90% एक्सपोर्ट होत होतं. आणि 10% 20% आपलं लोकलमध्ये लोक द्यायची वगैरे. पण हळूहळू जेव्हा ते म्हणजे फिनिशिंग वगैरे किंवा चायनीज प्रोडक्ट आल्यामुळे ते फार कमी होत गेले. आता मला वाटतं 5-10% धारावीतून एक्सपोर्ट होत असेल, आणि बाकी सर्व लोकल किंवा कॉम्प्लिमेंटरी वगैरे असं चाललेलं कमी झाला एक्सपोर्टचा. पण आणि GSTचा वगैरे काय फरक पडला? आहे. GSTमुळं पडलं ना साहेब. GSTमुळं सर्व डायरेक्ट जे खरेदी करतो त्याच्यावरच जो काही 18, पूर्वी तर स्टार्टिंगला 28% होता. म्हणजे 100 रुपयामध्ये 30 रुपये तोच होता. आता किती आहे?
आता 18% झालेलं आहे. 10% तर कमी झालेलं हो. आहे. जे तुम्ही म्हटलं की मराठी माणसं यात स्किल होतं, फिनिशिंग चांगलं होतं, कमी होतं. हा, काम कमी झालं ना आता. त्याचा परिणाम झाला दर्जावरती. हा, मग एक्सपोर्ट कमी झालं. एक्सपोर्ट कमी झालं आणि लोकली काम चालू लागलं. हां, आणि लेदरचं पण काम थोडंसं कमी आलं. महाग झाल्यामुळे लेदरचं काम कमी आणि लेदरची आणि रेक्झिन किती फरक आहे? बराच फरक आहे ना. जवळजवळ अर्धा ते 2 पट ते 3 पट फरक पडतो. हो. लोकं मग थोडं स्वस्ताईला आणि हां. दिखाऊपणाला पण लेदरच्या घेतात. वस्तू टिकाऊ वगैरे आहेत आणि ह्या त्याच्या अर्ध्या आहेत. लोकांचा ट्रेंड पण आता बदलला, यूज अँड थ्रोचा झालेला आहे. त्यामुळे लोक घेतात, म्हणजे त्यांना आता लेदरचं एवढं माहीत नाही. ज्यांना लेदरचं माहीत आहे ते लेदरच घेणार. शेवटचा प्रश्न बघता आता इथला जो एक पुनर्वसनाचा मुद्दा आहे तो गाजतोय सध्या. तर तुमचं म्हणजे मत काय आहे की याचं पुनर्वसन इथंच व्हावं का बाहेर व्हावं? बाहेर जर झालं कुठं मुलुंडला वगैरे असं म्हणतात तर त्याचा परिणाम काय आता हे होईल? सर्व बघा, न्यूजपेपर वगैरेमध्ये हे सर्व गोष्टी येतात. प्रत्यक्ष पण आमच्या इथे काय अजून मीटिंग वगैरे काय झालेलं नाही. पण बऱ्याच जणांना बाबा तुम्हाला काय पाहिजे काय, तर आमची एवढीच इच्छा आहे की बाबा इथले जे उद्योग आहेत त्यांना इथेच कुठेतरी म्हणजे धारावीतच, भले थोडासा वेगळ्या एरियात किंवा काय, एक असा हब बनवून द्यावा किंवा जागतिक असं एक केंद्र बनवा की ज्याने ह्या गोष्टी पूर्ण जागतिक ह्याच्यावर जातील. म्हणजे धारावीची जी ओळख आहे ती जपली जावी, हा पसू नये आणि त्यामुळे पुनर्वसन जे आहे ते बरोबर रास्त मुद्दा आहे. मध्ये काय लेदर बरोबर कुंभारवाडा आहे, परत ते फरसांचं आहे, रिसायकलिंग आहे, असे बरेच छोटे मोठे उद्योग आहेत. गारमेंट कुर्ता पायजमा गारमेंटचा उद्योग आहे. सगळ्यांचे- तर तो सर्वांच्या इथे राहावे असं आहे. हो. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण अजून बोलणार आहोत. तुमचं काय नाव, तुम्ही काय करता? मयूर नाईक, तुमचं मी यांचे अकाउंटंट. बरं, ओके. तुम्ही यांचे अकाउंटंट आहात. बरं, ठीक आहे, हरकत नाही. आपण अजून जाऊयात. आता बघा, आपण इथं प्रामुख्यानं जे 2-3 उद्योग जे आहेत ते महत्त्वाचे. लेदरचा एक उद्योग आहे, गारमेंटचा एक उद्योग आहे, कुंभारवाडा आहे, फरसाण आहे, रिसायकल म्हणजे जास्त उद्योग आहेत. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की इथंच ते टिकून राहावेत. या निवडणुकीमध्ये रिडेव्हलपमेंटचा मुद्दा जो आहे तो खूप वादग्रस्त बनलेला आहे आणि त्याचा इफेक्ट दोन्ही ठिकाणी होतो. म्हणजे आता इथं मी ज्या भागामध्ये आहे तिथं राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी फाईट आहे. वर्षा गायकवाड ज्या आहेत त्या इथून उत्सुक होत्या, पण त्यांना दुसऱ्या मतदारसंघ त्यांना मिळालेला आहे, परंतु त्या इकडं मदत करतायत. त्यांनी तो मुद्दा लावून धरलेला होता, उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा लावून धरलेला होता. आणि दुसरीकडं मुलुंडला जाणाऱ्या अशी चर्चा आहे. हा सगळा उद्योग तिथं मिहीर कोटेच्या आणि संजय दिना पाटील हे जे आहेत तर त्यांच्यामुळं तिथं देखील तो मुद्दा जो आहे तो बनलेला आहे. आता आपण या भागात जाऊयात. धारावीमध्ये मी जसं म्हटलं की शेकडो एकरवरती ही धारावी पसरलेली आहे आणि छोट्या छोट्या गल्लीबोळामध्ये वेगळे उद्योग आहेत. कारखाने आहेत, छोटे छोटे बैठे कारखाने किंवा खाली कारखाना असेल, वरती ऑफिस असेल. आता मी तुम्हाला या गल्लीमध्ये घेऊन जातो. इथं बघा. नमस्ते, आपका कौन सा यूनिट है, क्या बनाते हैं यहाँ? यूनिट लेदर बैग है, गारमेंट है, क्या है? तुमने यहाँ पे यूनिट कौन सा है? या ठीक आहे, आपण आता नमस्ते. मराठी येतं का? मराठी, हिंदी? हिंदी. आपका क्या यहाँ पे क्या काम क्या चलता है गारमेंट? मेरा ये काज बटन का है, काज बटन। काज बटन का। आप धारावी में कितने साल से रह रहे हो? मैं धारावी में तो मैं बचपन से रह रहा हूँ। क्या बात करें, कहाँ से आप? मैं औरंगाबाद से। महाराष्ट्र के औरंगाबाद, संभाजीनगर अभी जो नाम है वहाँ से है। कब, कितने साल, बचपन से यहीं पे है? मैं बचपन से यहीं पे है। ओके। और क्या क्या बनाते हो आप? मेरा ये काज बटन का है, खाली ये अपना काज करता हूँ, बटन करता हूँ। काज बटन करते हो। ओके। और फिर ये मतलब किसको, आपकी खुद की भी दुकान है या नहीं नहीं, खुद का नहीं है। किसको आप देते हो फिर, मतलब किसको? हाँ, ये अपना माल आता है, ये अपना बना के दिए अपन। ओके पार्टी वाले का माल रहता, पार्टी वाले को वापस ओके। चल जाए, अपने को 2 रुपया इसमें मिलता है। लेकिन आप जैसे कहा कि आप बहुत सालों से है, तो बिजनेस कैसा है? बिजनेस का तो अभी तो कुछ नहीं है। कुछ कारण भी क्या है, कारण क्या है? क्यों, क्या हुआ, किस लिए हुआ ऐसा? कारण क्या है, अब ऊपर वाला समझे। ओके। क्योंकि अभी मैं लेदर से बात कर रहा था तो वो बोल रहे थे कि पहले एक्सपोर्ट होता था 90%, अब ज़्यादा कुछ बचा नहीं है। कुछ भी बचा नहीं है अभी। नहीं, बहुत अभी कुछ भी नहीं, अभी तो बोलेंगे तो पहले तो 90% था, अब 50% भी नहीं है। मतलब इसके कारण क्या है? कारागिर नहीं मिल रहे हैं
क्या हो कारागर का ना काम ही नहीं है, काम ही नहीं है काम ही नहीं है मार्केट में, मार्केट में, काम मंदी है मतलब। बहुत मंदी है। जीएसटी का कुछ असर हुआ है तुम्हारे धंधे पे? जीएसटी का तो वो तो है ही है, जीएसटी का भी है, फिर अपना घर में है, फिर वो फैमिली का है, तो फिर आजू बाजू वाले ये वो वो सब मतलब महंगाई वगैरह सब है। ओके, बहुत टेंशन है। अभी बोल रहे हैं कि धारावी का रिडेवलपमेंट होने वाला है, पुनर्विकास होने वाला है, तो अदानी आ रहा है यहाँ पे कुछ करने वाला है, तो मुलुंड में आपको शायद चर्चा है ऐसी, पता नहीं आप तक ये खबर पहुंची है क्या कि यहाँ पे कुछ होने वाला है? लेकिन आप क्या मानते हैं कि यहीं पे होना चाहिए आपका पुनर्विकास या कहीं दूसरी ओर यहीं पे होगा तो हम लोग को अच्छा है कि हम लोग को थोड़ा रोजी रोटी का आसरा हो जाएगा, हम लोग खुद का अपना बीवी बच्चा अपन अपना सब संभाल सकते, फैमिली संभाल सकते। हाँ, अब कोई आवे नेता चुन के जो हम लोग के लिए अपना विकास करे, हम लोग को अपना सुविधा देवे कि हाँ भाई आप लोग है इतने साल से इतना ऐसा था तो ये अभी ऐसा है, तो हम लोग को भी कुछ। लेकिन वही बोल रहा हूँ कि आपको कोई पूछ रहा है क्या अभी? चुनाव है तो आप क्या चाहते हो? आप यहीं पे चाहते हो या आपको मुलुंड में? अपने को तो यहीं पे चाहने का है, लेकिन अब यहाँ पे कोई आवे कोई पूछे, कोई आया भी नहीं। चुनाव 2 दिन पे आया, अभी तो कोई आया नहीं। लेकिन हमने ऐसा सुना कि यहाँ पे वर्षा गायकवाड़ जो है उनका काम, वर्षा गायकवाड़ है, वर्षा गायकवाड़ है, अच्छा काम करते हैं, सब कुछ है। हाँ, लेकिन उनको यहाँ से टिकट नहीं मिला है। अभी वही। हाँ, लेकिन फिर भी वो अभी महाविकास आघाड़ी में है। अनिल देसाई, उद्धव ठाकरे, उन्होंने भी इसका मुद्दा लिया है कि हम जो रीडेवलपमेंट का मुद्दा है, अदानी अगर चाहता भी है तो इधर ही करेंगे। और दूसरी ओर राहुल शेवाड़े भी है, आपको ये तो पता है उम्मीदवार। हाँ, बहुत अच्छी बात है, यहाँ पे करे। हम लोग का भी थोड़ा, हम लोग भी चाहते हैं हम लोग का काम धाम चले, हम लोग भी अच्छे रहे, हम लोग भी फैमिली को देखे, अपना जो कुछ है काम धाम अच्छा अपना चले, अपने को 2 पैसा बचे। अब ऐसा हो गया कि 2 पैसा के अपने को भाड़ा जेब से देना पड़ता है। लेकिन आप ये कह रहे हैं कि कोई पूछने नहीं आ रहा है अभी, दो दिन बाकी है चुनाव के लिए, तो फिर हवा किसकी है कुछ पता है क्या? राहुल शेवाड़े की है या इसकी है, ये कुछ नहीं पता है? नहीं, ये कुछ भी नहीं पता है। अब ये किसकी हवा है, अब ये ऊपर वाला जाने के किसकी हवा है। बहुत बहुत धन्यवाद, आपने बहुत अच्छी इन्फॉर्मेशन दी। आता आपण पुढं जाऊयात. बघा यांचा काज बटणं म्हणजे याचा जरी व्यवसाय असला तरी त्यांचं म्हणणं आहे की मंदी आहे आणि या मंदीमुळं त्यांना भयंकर कुटुंब चालवायला त्रास होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीला अवघा 1-2 दिवस राहिले तरी तर कुणी त्यांना विचारायला आलेलं नाही आहे. त्यांना भीती आहे की पुनर्वसनाच्या नावाखाली इथून हद्दपार केलं जाईल का आणि मग काय होणार, असा त्यांना प्रश्न पडलेला आहे. तर आपण आणखीन आम्ही एंटरप्राइजेस म्हणून आहेत, हे पण बॅग गिफ्ट आर्टिकल्स, आपण बघूया इथं कोण आहे आणि त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. नमस्कार, येऊ का मी आत? नमस्कार. आम्ही पुण्यावरून आलो, मुंबईला फिरतोय सध्या, सगळ्या लोकसभा मतदारसंघात तुमच्या धारावी भागामध्ये आलो. आत्ता मी काही लोकांशी बोलत होतो, लेदरचा व्यावसायिक असेल, गारमेंटचा व्यावसायिक असेल, सगळे असं म्हणतात की धारावी ही आशियातली नुसती मोठी झोपडपट्टी नाही, एक मोठं इकॉनॉमिक हब अशी त्याची ओळख आहे. तर वेगळ्या प्रकारचे बिझनेस चालतात. तुमचा काय व्यवसाय आहे? माझा लेडीज बॅग हँडबॅगचा व्यवसाय आहे. किती वर्ष झालं तुम्ही आहात या व्यवसाय? मी 12-13 वर्ष झाले व्यवसायामध्ये आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही स्वतः बनवता का? मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि बाहेर पण ट्रेडिंग करून घेतो मी. साधारणतः किती उलाढाल आहे असं, म्हणजे रकमेच्या भाषेत म्हटलं तर हा कितीचा व्यवसाय तुमचा? तर माझा असा हा वार्षिक अशी माझे 4 ते 5 करोडचं व्यवसाय टर्नओव्हर होतो. मी मेट्रो ब्रँडचं काम करतो. तुम्ही मूळचे इथलेच आहात का तुम्ही कुठून आहात? नाही, मी मूळचा महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा माझा. सोलापूर जिल्ह्यातला, म्हणजे माझ्या जिल्ह्यातले आहात. हो, करमाळा तालुका माझा. हो. इथं का, म्हणजे कधी आलात आणि कशामुळे आला? कारण ॲक्च्युली मी इथंच लहानपणापासून इथंच होतो. माझे वडील माथाडीमध्ये कामाला होते. परत मी काय आर्थिक स्थितीमुळे मला परत गावी जावं लागलं शिक्षणासाठी. पण मी शिक्षण गावी केलं, त्याच्यानंतर अशी परिस्थिती झाली होती की मला शिक्षण सोडावं लागलं, घरची आर्थिक परिस्थिती होती. परत मी ते येऊन नोकरी केली. नोकरी करून नंतर मी असं ठरवलं की मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे. त्या जिद्दीने मी पहिली नोकरी केली. नोकरी करून मग माझा थोडासा बिझनेस स्टार्ट केला मी.
त्यातून मी हळूहळू पुढे इथलेच म्हणायचे, इथलेच स्थायिक झाला. मला सांगा काय स्थित्यंतर घडली आता गेल्या काही वर्षामध्ये बिझनेसमध्ये तुम्हाला फरक जाणवतोय का? की कारण अनेक लोक तक्रार करतात की पूर्वीसारखा बिझनेस राहिला नाही, मंदी आहे, एक्सपोर्ट व्हायचं होतं ते एक्सपोर्ट होत नाही आता, किंवा जे कुशल कारागीर होते आपले मराठी माणसं ती नाही आहेत वगैरे. तर तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचे निरीक्षण काय आहेत? हो, बिझनेसवरती तर फरक तर खूपच पडला आहे, कारण ज्या सुखसोयी पाहिजे ते भेटत नाही आहेत. समजा आता GST आल्यामुळे प्रत्येक कसं आता काही कोणाला मंथली GST भरावं लागते. GST भरल्याशिवाय तर तुम्हाला समोरचं पेमेंट पण करत नाही आहेत. ती एक अनेक जसं आता गव्हर्नमेंटने ॲक्च्युली जे रेडी गुड्स बाहेरून येतं त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी वाढवली पाहिजे, तर इथं ऑटोमॅटिक लोकांना रोजगार मिळतील. कारण खूप चायनावरून ह्याच्यावरून समजा आमच्याच ह्याच्यामध्ये म्हणलं तर खूप रेडी गुड्स खूप येतं, त्याच्यावरतीच गव्हर्नमेंटने अगर स्टॅम्प ड्युटी वाढवली तर तिथून कमी होईल आणि इथे लोकांना रोजगार जास्त मिळतील. तसं न करता त्यामुळे चायनीज मालामुळे मग तुमच्या धंद्यावरती परिणाम व्हायला लागला. परिणाम होतो हे आहे 100% की चायनीज मालामुळे आपल्या इंडियामधल्या इथल्या भारतामधल्या किंवा आपल्या मुंबईमधल्या म्हणलं तरी चालेल खूप ही झालेलं आहे. कारण चायनीज मालाची गॅरंटी नसते, स्वस्त असतो तो, असतो, त्यामुळे पण तुमचा सगळं छान असल्यामुळे लोक ते ॲक्टिव्ह होतात. पण आपला जो इथला जो मुंबईमध्ये माल बनतो किंवा आपल्या इंडियामध्ये माल बनतो तो त्याचे टिकाऊ असतो. तो दिखाऊ असतो, टिकाऊ. पण आता लोकांचा कल हा स्वस्त आणि दिखाऊकडे आहे. पण मला सांगा की आता पुनर्वसनाचा एक मुद्दा आहे तुमच्या इथला, फार आता गरम मुद्दा आहे, निवडणुका पण आलेल्या आहेत. तर तुमचं काय म्हणणं आहे की इथंच पुनर्वसन व्हावं? बहुतांश लोकांचं म्हणणं आहे. हो, कारण कारण हा जो पॉइंट आहे हा लोकांना दळणवळणासाठी किंवा कुठल्याही गोष्टीचं जे व्यवसाय करतात त्याचे सगळे कनेक्टिंग इथेच आहेत. त्याच्यामुळे इथंच सगळं पुनर्वसन आमचं जे आहे ते इथेच व्हावं. पण तुमच्या कानावरती काय आलं की मुलुंडला वगैरे पुनर्वसन करणार आहेत किंवा असं काय? ऐकलं होतं, पण असं काही म्हणतात की तिकडे नाहीये इथेच होणार आहे. तो पुनर्वसनाला विरोध नाहीये. नाही, तुमचं म्हणणं आहे की इथंच करा. डेव्हलपमेंट तर झालीच पाहिजे, कारण डेव्हलपमेंट झाल्याशिवाय लोकांना सुखसुविधा चांगल्या मिळणार नाही आहेत. कारण आताची स्थिती म्हणजे खूपच भयानक आहे. कारण इथे जे फॅक्टरीज आहेत सर्वांना समजा वॉशरूमला यायला सगळ्याला बाहेर जावं लागतं. इथे त्या सोयी नाही आहेत. डेव्हलपमेंट झाल्यानंतर ती सोयी उपलब्ध होतील. म्हणजे थोडक्यात डेव्हलपमेंट झाली तर सुखसुविधा येतील, चांगलं होईल, तुम्हालाही 4 पैसे मिळतील. पण मला सांगा आता इथं राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी एक आपण लढत बघतोय. शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, त्यामुळे 2 गट झालेले आहेत आणि एक प्रकारे 2 शिवसेनेमध्येच ही आहे. तर हा भावनिक मुद्दा आहे उद्धव ठाकरेंना सहानुभूती वगैरे का खरा मुद्दा आहे? विकास कोण करणार? धारावीचा प्रश्न कोण मांडणार? कुठल्या मुद्द्यावरती धारावीकर मत देतील असं तुम्हाला वाटतं? सर, मी याच्यावरती काय बोलू शकत नाही असं, कारण का प्रत्येकाचा जे विकास करतील लोक त्याच्या पाठीमागे तर जाणारच आहेत. हा भावनिक पण मुद्दा नाही आणि कारण भावनिक होण्यामध्ये चालतच नाही, कारण प्रत्येकाला विकास पाहिजे. विचारत पण म्हणजे विकासाचा मुद्दा महत्वाचा आहे, भावनेचा नाहीये. भावनिकचा नाही, विकास तर झाला पाहिजे प्रत्येकाला. ज्यात गव्हर्नमेंट आता समजा गव्हर्नमेंटला आपण एवढा टॅक्स भरतो त्याच्या सुखसुविधा तर भेटल्या पाहिजेत. तुमच्यापर्यंत हे उमेदवार पोचलेत का? पक्ष पोचलेत का? तुम्हाला आश्वासन दिलंय का काय किंवा आम्ही तुमचं पुनर्वसन इथंच करू, तुमची ओळख इथंच टिकून राहू, बाहेर आम्ही तुम्हाला कुठं नेणार नाही, सुखसुविधा देऊ वगैरे असं काही? नाही, असं तर सर काय नाही आणि झालं नाहीये कुठे, काय म्हणजे काहीच नाहीये. वर्षा गायकवाड ज्या त्यांचे वडील इकडे होते, एकनाथ गायकवाड, त्यांचं सुद्धा इथं घर पण आहे. फक्त विचारतो मी जस्ट की त्या इथं असत्या तर काही फरक पडला असता, त्या इथं उमेदवार असत्या तर? असं काय सांगता येत नाही सर, कारण लोकांच्या भावना वेगळ्या वेगळ्या आहेत. कारण त्या इथं आता नसल्या तरी त्या मदत करतायत. मदत करतात इथे जे मदत खूप असते त्यांची, असं काय नाही. पण सगळेच राजकीय दृष्ट्या आपल्याला मदत करतातच. राहुल शेवाळे असो किंवा हे असो, सगळे मदत करतायत. आता जो विकास करेल त्यालाच लोक मत देतील असं देतील. पण तुमचं म्हणणं आहे की इथंच सगळं? हो, इथंच ॲक्च्युली इथं सगळं करायला पाहिजे, कारण सगळ्या दळणवळणाच्या साधना सगळ्यात जवळ आहेत ना. हे धारावी म्हणजे मेन पॉईंटमध्ये आहेत, त्याच्यामुळे धारावीमध्ये सगळ्यात जास्त लघु उद्योग खूप आहेत. मी असं ऐकलं की इथं फरसाण बनवतात, इथं कोणकोणतं गारमेंटचं आहे, मॅन्युफॅक्चर आहे, लेदरच्या टेंडरीज आहेत. लोक म्हणतात की धारावीमध्ये ॲक्च्युली बघितलं तर खूप बिझनेस आहेत. किती रोजगार, लाखो जणांना रोजगार इथे धारावीमध्ये तर खूप रोजगार आहेत. अनेक वेगवेगळे प्रकारचे बिझनेस लघु उद्योग होतात. लोक घरामध्ये राहून पण इथे बिझनेस करतात. त्यामुळे त्या सगळ्यांचं हो घर पण आणि व्यवसाय पण टिकावा. धन्यवाद, खूप तुम्ही चांगली माहिती दिली. आम्ही आता अजून वेगळ्या लोकांना भेटतो. बघा, यांचंही तेच म्हणणं आहे की चायनीज किंवा इतर गोष्टींमुळं त्यांच्या बिझनेसवरती प्रचंड परिणाम झाला आहे, तरी पण ते तग धरून आहेत.
त्यांचा डेव्हलपमेंटला अजिबात विरोध नाही आहे, कारण विकास जो आहे तो होणार असेल तर का नको, सुविधा मिळतील, बेसिक सुविधा अगदी शौचालयासारख्या नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, पण कुणी देखील त्याच्यापर्यंत पोचलेलं नाही. बघा आता अजून आत येतो, तुम्हाला ह्याच्यावरूनच कळेल की इतक्या उन्हाळ्यामध्ये इतक्या गरम वातावरणात सुद्धा ही लोक रात्रंदिवस मेहनतीनं काम करतायत. आता आपण अजून अशाच एका छोट्या त्याच्यामध्ये तुमचं नाव सांगा, तुम्ही किती वर्ष या धारावीमध्ये बिझनेस करता आहात? 2017 पासून 6 वर्ष झाली. 6 वर्ष. तुमचं नाव काय? सुरेश शेलार. तुम्ही इथलेच का मूळचे कुठून आला? जसं आता मी ऐकलं कोणी सोलापूरवरून कोणी सांगलीवरून आलं. मी साताराचा आहे. तुम्ही साताऱ्याचे आहात. बरं, साताऱ्याला काय शेतीवाडी वगैरे होती तुमची काय? हा आहे थोडी. आहे. पण तुम्ही इकडे यायचा निर्णय का घेतलात? म्हणजे रोजगारासाठी का काय? हा रोजगारच. रोजगारच. आणि तुमचं काय आहे युनिट सांगा आम्हाला. हे तर दिसते आम्हाला लेदर किंवा चामडं, पण तुम्ही काय बनवता? बनवत नाही, फक्त कटिंग करून देतो. फक्त कटिंग करताय? हा कटिंगची ऑर्डर घेऊन. कटिंगची ऑर्डर साधारणतः किती काम असतं तुम्हाला? किती ऑर्डर असते? असं काय नाही, जेव्हा कारखाने बाहेरचे चालतात ना, त्या लोकांना जसं काम येईल तसं ते कटिंगला आपल्याकडे येतं आणि आपल्याकडून कटिंग करून परत कारखान्याला जातं. मग तिथून बनवून मग होतं ते. पण तुम्ही खुश आहात का? तुम्हाला रोजगार मनासारखा मिळतोय का? गेली 10 वर्ष किंवा 15 वर्ष काही त्यात चढ उतार आलेत काही? नाही येतात, पण ठीक आहे ना, चालेल तेवढ्या लेवलमध्ये चालावं लागतं. चांगलं आहे, बरोबर. आणि तुमच्या काही ह्याच्यावरती परिणाम झाला आहे GSTचा किंवा इतर कुठल्या गोष्टींचा? असं काही नाही, किंवा चायनीज माल किंवा असं काही नाही? हो, बरं. फक्त कटिंगचंच आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुम्हाला हे काय नाही म्हणजे काय. पण मला सांगा, अशी चर्चा आहे की आता इथून रिडेव्हलपमेंट किंवा पुनर्विकासाचं चाललेलं आहे, मुलुंडला करणार आहेत, अदानींना इथं दिलेलं आहे वगैरे, असं काही तुमच्या कानावरती आलं आहे का? हां, कानावरती तर आलेलं आहे, पण ते आता पुढचं काय सांगू शकत नाही. तुमची इच्छा काय की इथंच करावं? कारण अनेक जणांशी मी बोलतोय. इथेच पाहिजे आपल्याला, कारण की मार्केट आहे आणि या मार्केटच्या हिशोबाने आपल्याला इथंच काम चालणार. इथंच काम. हो, दुसरीकडे गेलं तर नाही चालणार. नाही चालणार, मुश्किल आहे. मुश्किल आहे चालणं. त्यामुळे तुमची अशी इच्छा घेतं, पण तसं काही आश्वासन तुम्हाला कोणी दिलंय? कारण निवडणूक आता 2 दिवसावरती आली, निवडणुकीमध्ये पण हा मुद्दा खूप हा मुद्दा आलाच नाही अजून, निवडणुकीमध्ये कुठे आलाच नाही. कोणी आलंच नाही. नाही. बरं, मतं मागायला कोणी आलं तुमच्याकडं? कारण एवढी मोठी आहेत ना, तर चालू आहे ते. सुरू आहे, आलेत. हो. पण मग कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक आहे असं तुम्हाला वाटते? कारण आता तुमच्याकडं अनिल देसाई विरुद्ध शेवाळे, राहुल शेवाळे असे ते शिवसेनेमध्येच फूट पडलेले आहे आणि एक प्रकारे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच ती लढत आहे. त्यामुळे हा भावनिक मुद्दा आहे का की उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला आहे? आणि जरी भावनिक मुद्दा असेल ना, तरी पण ते लोकांपण माहिती आपल्या शिंदे साहेबांची जी लोक आहेत, तर ती लोक पण शिवसेनेचंच काम केलेलं आहे ना, त्यामुळे त्यांना पण चान्स मिळायला पाहिजे होता पुढे जायचा. हां, म्हणजे तुम्हाला असं काही त्यात हे वाटत नाहीये? म्हणजे जसं उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीशी संधान साधलं, तसं शिंदेंनी आता भाजपशी संधान, त्यामुळं हिसाब किताब बरोबर झालेला आहे. तो मुद्दा तुमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा नाही. पण मला सांगा, विकास कोण करू शकतं? विकास आता मोदीच करू शकतात, म्हणजे मोदीवरती भरोसा आहे. मोदीवरती भरोसा आहे? म्हणजे मोदी म्हणजे शिंदे आणि शिंदे हा. असं काय वाटतं तुम्हाला? कारण की आता जे डेव्हलपिंग चाललंय किंवा जे पण चाललंय महाराष्ट्रामध्ये, आपण बघतोय काही काही गोष्टीमध्ये ऐकण्यात येते, त्या हिशोबाने त्यांचं बरोबर आहे. त्यांचं बरोबर आहे, बरोबर. तुमचं असं वाटतं की मोदी किंवा शिंदे हे डबल इंजिन आहे, ते तिथं काम करेल. बरोबर आहे. पण आम्हाला सांगा की तुमच्यापर्यंत काही उमेदवार अजून पोचलेले नाही आहेत? उमेदवार असे असतात, असे रनिंगला वगैरे लाईन म्हणजे आपले प्रचाराला वगैरे येऊन जातात, बोलतात आम्हाला मतं द्या, आम्हाला सगळेच बोलतात. आता सांगता की नाही मग तेव्हा की बाबा आम्हाला इथंच ठेवलं, आमचा विकास इथं केला तरच आम्ही मत देऊ? तिथपर्यंत नाही कोण येऊ शकत, म्हणजे असं फक्त लांबूनच. पण तुमचं असं म्हणणं आहे की पुनर्विकास जो आहे तो इथंच झाला पाहिजे. ठीक आहे, चला बघा, यांचं असं म्हणणं आहे की मोदी हे आहेत ते विकास करू शकतात आणि उद्धव ठाकरेंनी पण काँग्रेसशी संधान साधलं होतं, त्यामुळे शिंदेंनी जर का मोदींची संधान साधलं तर त्यात काही चूक नाही आहे, हिसाब किताब एक झालेला आहे. आपण अजून इकडं बघूयात. मराठी का हिंदी? हिंदी. आपका नाम क्या है? अरमान। अरमान. आप कहाँ से, यहीं से हो या? नहीं, बिहार। बिहार से आए हो? बिहार से कब आए आप? 2 साल हो रहा है। 2 साल हो रहा है। रोजगार के लिए आए आप? मतलब जी हाँ, रोजगार के लिए। तो वहाँ पे नहीं मिल रहा था? नहीं नहीं, वहाँ नहीं। क्योंकि हमने तो सुना कि नीतीश कुमार जब आए तो काफ़ी सुधार। नहीं आए? बिहार के कौन से एरिया से? हम दरभंगा जिला दरभंगा। से हैं और हमारा लोकसभा जो है समस्तीपुर लगता है। समस्तीपुर लगता है। जी। तो यहाँ पे आप क्या काम करते हो? कटिंग करते हैं, बैग मटेरियल का, फॉर्म, नॉन लेदर। कितना रोजगार मिलता है आपको? मेरे 10-12 हज़ार पगार है। 10-12 हज़ार महीने का? हाँ। ओके, आप खुश हो? मतलब क्या करेंगे, अब तो करना पड़ेगा ना। करना पड़ेगा। आप कितना घंटा काम करते हो आप? 12 घंटा। 12 घंटा काम। जी। लेकिन बिहार से अच्छा है आपको? ऐसा लगता है कि महाराष्ट्र में हाँ हाँ,
बिहार से अच्छा हाँ रोजगार मिलता है यहाँ पे और बहुत सारे लोग हैं उत्तर प्रदेश के बिहार के। हाँ बिहार के नहीं, इधर नहीं है, ओके, ज़्यादा अंदर में है, कंपाउंड में। अंदर में है। हाँ अंदर कंपाउंड है, उसमें है। तो आप राजनीति के बारे में खबर रखते हो? नहीं नहीं ज़्यादा कुछ नहीं। देखिए क्या है कि सबका अपना अपना हिसाब है, किसको कहाँ से सीट निकालना है, क्या है नहीं है, कैसा काम करता है, उस हिसाब से अपना निकलता है। हाँ नहीं, क्योंकि आप जो बिहार से है तो बिहार में नीतीश कुमार ने इतनी बार पलटी मारी और इतनी बार मुख्यमंत्री हुए। तो हमारे यहाँ अजित पवार जो है वो भी बहुत 5 बार मुख्यमंत्री हो, उप मुख्यमंत्री हो गए, वो 8 बार मुख्यमंत्री हो गए। तो इसलिए मैं पूछ रहा था कि आपको पता है यहाँ पे शिवसेना का ये हुआ है? कुछ नहीं, ज़्यादा आप राजनीति में ज़्यादा रुचि नहीं रखते? ओके, ठीक आहे. लेकिन धन्यवाद, आपने हमारे साथ बात की. बघा, हे बिहारवरून आलेले आहेत आणि बिहारवरून येऊन रोजगारासाठी आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की बिहारमध्ये काही फार रोजगार त्यांना मिळालेला नाही. 10-12 हजार रुपये मिळत आहेत, पण ते खुश आहेत त्याच्यामध्ये. आपण वरती जाऊयात, पण इथं मला अजून एक जण दिसत आहेत. आपण प्रयत्न करूयात त्यांच्याशी बोलण्याची. नमस्कार. हाँ ठीक है, आप बोलेंगे क्या? बरं ठीक आहे, चला ठीक आहे. ओके, त्यांचं ऑफिस वरती आहे. ते म्हणतात की आमच्या ऑफिसमध्ये लोक बोलतील. चला बघा, इथं धारावीच्या अक्षरशः गल्लीबोळामध्ये प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे असे युनिट्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आहेत, ऑफिस आहे आणि गारमेंट उद्योग आहे, किंवा इथं लेदर बॅग्स बनवण्याचा उद्योग आहे, फरसाण उद्योग आहे असं ऐकलं मी. खूप वेगळं. आणि कशा परिस्थितीमध्ये हे सगळे लोक काम करत आहेत. आता अजून एका ठिकाणी आपण आलेलो आहोत. इथं पण मला वाटतं कटिंगचंच काम चाललेलं आहे. मराठी, हिंदी, कुठली भाषा? हिंदी. ओके. हाँ, ये कटिंग का ही है? हाँ, ये कटिंग का ही काम है। कटिंग का ही काम है. ये चमड़े क्या है? चमड़े का है? ये चमड़े नहीं, रेगजिंग नहीं। रेक्सी नहीं है. और आप मतलब ये करके किसको देते हो? ऑर्डर्स लेते हो? क्या करते हो? वो हम लोग मजदूर आदमी, हम लोग बना के देते हैं पार्टी को, वो अपना सप्लाई करते हैं। दिन भर कितना काम करते हो आप? कितने घंटे काम करते हो? हम लोग 15 घंटा काम करते हैं। 15 घंटा काम करते हो. हाँ। कटिंग का ही काम करते हो? नहीं, उसको लेडीज़ पर्स है, इसको तैयारी करना पड़ता है हम लोग। हाँ, जैसे ये पर्स है, इसको फुल लेडी तैयारी करना पड़ता है। हाँ। और फिर वो जो ऑर्डर देता है उसको आप दे देते हो. तो अभी आप कहाँ से हो? यहाँ से कहाँ से आए हो? यहाँ से? मैं तो एक्चुअली बिहार से हूँ। तुम बिहार से हो? बिहार कौन से एरिया? अभी एक नीचे मिले दरभंगा, समस्तीपुर. आप कहाँ से? मैं पटना, वो सहरसा जिला हूँ। पटना. हाँ। कितने साल हुए यहाँ आप? मेरे को मुंबई आए हुए लगभग 15 साल हो गए। 15 साल हो गए. हाँ। रोजगार के लिए आप आए? पेट भरने के लिए? सिर्फ रोजगार के लिए, पेट के लिए ही आए बस। लेकिन क्या आपको समाधान है? आपको अच्छे से मिल रहा है रोजगार यहाँ पे? रोजगार तो महाराष्ट्र में मिल रहा है, मगर महंगाई के हिसाब से अब इससे गुजारा नहीं हो पा रहा है। हाँ, मतलब महंगाई जो बढ़ी उतना रोजगार नहीं बढ़ा. नहीं हो पा रहा। अभी एक्चुअली हम लोग 400 रुपया कमाते हैं, 500, 15 घंटा ड्यूटी करते हैं तो 500 रुपया कमाते हैं। तो इसमें अपना पेट भरो या बच्चे के दो, तो इसमें महंगाई से अभी कुछ गुजारा हो नहीं पा रहा। अभी सिलेंडर भी बढ़ा, सब बढ़ा. रेट भी बढ़ गया। अभी 500 रुपये कांग्रेस के सरकार में था, अभी 1200 रुपये का बिहार में मिल रहा है। तो अभी कहाँ से? जो चावल 40, 30, 20 रुपये था वो 40 रुपये हो गया है। दाल 50 रुपये था वो 90 रुपये हो गया है। तो कहाँ से चलेगा ये? गुजारा तो होने वाला नहीं है। पूरा दिन मेहनत करता हूँ, उसे गंजी भी नहीं पहन पाता हूँ खरीद करके, ऐसा ज़िंदगी चल रही है मोदी के राज में। मोदी के राज में वो तो बोल रहे हैं कि महंगाई बढ़ रही है लेकिन रोजगार भी बढ़ रहे हैं. तो ऐसा नहीं है. ऐसा कुछ भी नहीं। रोजगार कुछ कहाँ रोजगार है? कौन सा रोजगार दिया मोदी? कोई रोजगार नहीं दिया मोदी। सिर्फ पब्लिक को बेवकूफ़ बनाने का काम किया बस। इससे ज़्यादा कुछ नहीं किया। हाँ। आपको अभी क्या लगता है कि बदलाव चाहिए फिर? नहीं, बदलाव तो एक्चुअली हर हाल में होना चाहिए। कांग्रेस की सरकार फिर वापस आना चाहिए। हाँ। कांग्रेस की सरकार में आप बोल रहे महंगाई कम थी तो वो पुराने दिन चाहिए. उस टाइम में आप सोचिए ना, पेट्रोल 60-65 रुपये था, अभी 100-100 पार हो गया। तो कहाँ से? महंगाई तो उसी के वो आदमी लेके जा रहा है। फिर आपका वोटिंग यहाँ पे है, बिहार पे है? मेरा तो वोटिंग बिहार में है एक्चुअली। कर क्या है जाने वाले? नहीं, अभी वोटिंग में करके आया था इधर अभी। कर क्या है? हाँ। ओके. तो नीतीश कुमार के बारे में क्या है? पलटू राम बोलते हैं बहुत बार. ये तो पलटू राम है, इसको तो इस बार पद छोड़ना ही पड़ेगा। इस भी तेजस्वी यादव का फुल मोहम्मद से बिहार में सरकार बनेगी। तेजस्वी इस बार आएंगे, आपको ऐसा लगता है? इस बार तेजस्वी आएंगे। और सेंटर में आपको लगता है कि
राहुल गांधी चाहिए और बिहार में तेजस्वी चाहिए। बहुत एसपी चाहिए, सेंटर में राहुल गांधी। हाँ, और इनके साथियों से बात करते हैं। ठीक है, काम चल रहा है। इतने गर्मी में भी आप काम करते हो, लाइट होती है क्या? लाइट जाती है कभी कभी। बहुत मुश्किल होता है ना काम, बहुत मुश्किल है। 15-15 घंटे अगर आप काम करते हो हाँ, तो ऐसे में तो बहुत गर्म पड़ता है, क्या करेंगे, पेट के लिए करना पड़ेगा ना। पेट के लिए करना। आपका नाम, आप कहाँ से हैं? मैं बिहार से हूँ। आप भी बिहार से हो? आपका नाम? शमशाद। शमशाद। कितने साल हुए आपको? यहाँ पे हो गया 10 साल। 10 साल। रोजगार के लिए आ गए आप भी? क्योंकि वहाँ पे मिल नहीं रहा था, क्या कर रहे थे वहाँ पे? वहाँ पे कुछ नहीं करते, सेट ऐसे ही घूम रहे थे। तो यहाँ पे आ गए, तो अब यहाँ पे खुश हो आप? यहाँ पे खुश है, रोजगार थोड़ा दिहाड़ी वाड़ी नहीं बन रहा है हम लोग को। थोड़ा मिल रहा है, हाँ, लेकिन जैसे अभी इन्होंने बताया कि बहुत महंगाई है तो गुजारा नहीं हो पाता है। गुजारा सही में नहीं हो पा रहा है। नहीं हो पा रहा। आप कितना घंटा काम करते हो, आपको कितना पैसा मिलता है? वही 400-500 मिलता है बस। 400-500। 15 घंटा काम करने के बाद सिर्फ 400 पैसा, फिर गुजारा कैसा हो पाता है? एडजस्ट कर लेते जैसे तैसे। जैसे क्योंकि घर भी भेजना पड़ेगा ना पैसा वहाँ, शायद अगर कुछ बचा तो हाँ, तो वही में तो गुजारा करते कुछ। करते हैं। तो आपको क्या लगता है, अभी 10 साल हो गए नरेंद्र मोदी के, तो मोदी को हटाओ, कांग्रेस को लाओ। मोदी को हटाओ, कांग्रेस? आपको भी ऐसा लग रहा है? क्योंकि महंगाई के कारण, मेन रोजगार के कारण। रोजगार नाही आहे ना. हे बिहारमधून आलेले आहेत रोजगारासाठी, कुणी 10 वर्ष, कुणी 5 वर्ष, कुणी 15 वर्ष. पण सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की बिहारपेक्षा महाराष्ट्रामध्ये निदान रोजगार तरी मिळतोय, आम्ही कसे बसे जगतोय. पण आता शक्य नाही आहे 15 घंटे काम करून 500 रुपये. तुमचं नाव किंवा आपका नाम? मोहम्मद जकाउल्ला हुआ। मोहम्मद जकाउल्ला, आप कहाँ से आए? बिहार से। आप भी बिहार से आए। आप कितने साल से यहाँ पे काम? यहाँ लगभग हमको 8-10 साल हो गया होगा। 8-10 साल हो गए। हाँ, क्या आप भी रोजगार के लिए आए? रोजगारी के लिए तो आए, यहाँ फालतू किस लिए आएंगे। सही बात है। और यहाँ पे आप कटिंग का काम क्या करते हो? पूरा A to Z करते, लेडीज़ पर काम करते हैं। कितना पैसा मिलता है आपको? 500। उतना ही है, मतलब जो इन्होंने बताया उतना ही पैसा है। हो पाता है क्या? 15,000 रुपये, मतलब 500 रुपये तो 15,000 महीने में नहीं, उतना नहीं हो पाता है। नहीं हो पाता। फिर यहाँ महंगाई के हिसाब से क्या होगा, पहले बस्ता भी था, अब बस्ता भी नहीं है। और बाल बच्चे का पढ़ाई लिखाई भी चौपट हो गया हम लोगों का। नहीं पढ़ा पाता हूँ, नहीं घर परिवार चल पाता है सही से। इतना आदमी बिहार के अंदर मर रहा है, कोई कर्ज में दबा हुआ है, कोई खुदकुशी कर रहा है। हर एक 5 साल के बाद सरकार को चेंज होना मांगता है। बार बार एक ही सरकार को बैठाओगे तो इस देश का क्या होगा? ये देश बर्बाद हो जाएगा हमारा। सबको चांस बाहर देश वाले जो हमारे लोग को मजाक उड़ाएंगे, गिरी नज़र से देखेंगे। तो हम चाहते हैं हमारे देश के अंदर उन्नति हो, बढ़िया से रहें, बढ़िया से खाएं, बढ़िया से पहने। हर आदमी को बढ़िया पहनने का शौक़ है, हर आदमी को गाड़ी में बैठने का शौक़ है। और हम लोग दिन रात मेहनत करके भी फिर वहीं पर जाते हैं। बाल बच्चे को जोड़ते तो अपना नहीं चल पाता है, अपना चलाते तो बाल बच्चे नहीं चल पाता है। 10-15 साल से महंगाई के कारण वही के वही है आप। कुछ ये नहीं हो रहा है, मतलब तो आगे नहीं बढ़ पा रहा है। इसलिए आपको लगता है सरकार बदलनी चाहिए। सरकार हर हाल में बदलना मांगता ही है। हर एक 5 साल में, किसी का भी सरकार हो, हर एक 5 साल में चेंज होना मांगता है। बार बार एक ही सरकार बनाओगे, देश का सत्यानाश हो जाएगा। तो अभी आपको लगता है, लेकिन हो पाएगा? अभी क्या लगता है आपको, बिहार में क्या हो सकता है या देश में क्या हो सकता है? देश में देखिए, हमारे कहने का मतलब है कि अगर राहुल गांधी की सरकार आता है तो हमारे पूरे भारत के अंदर अच्छा ही चलेगा, अच्छा ही रोज़गार मिलेगा। और सबके बाल बच्चे, जितनी भी उदासी है, जितनी भी भूखमरी है, सबकी पेट भरेगा। जो हिसाब से राहुल गांधी ने कहा कि प्रत्येक महीना 8,500 रुपया साल का 1 लाख रुपया मिलेगा। अगर साल का 1 लाख रुपया अगर मिल जाता है तो कोई भी अगर विधवा औरत हो, अगर 5 साल की बेटी उसके घर में 2-4 है, तो वो 5 साल के अंदर, 5 साल के बाद जो पैसा जो जमा होगा, लाख देगा, साल का लाख देगा। अगर 5 साल का 5 लाख हुआ तो वो अपनी बेटी का बढ़िया से शादी ब्याह कर सकते हैं। तो राहुल गांधी का जो न्याय है पत्र आपको पसंद आता है? मोदी की गारंटी नहीं, मोदी की गारंटी नहीं लगती आपको? नहीं, उसकी गारंटी नहीं लगती। कहीं से कहाँ से लगेगा गारंटी, कहाँ से लगेगा? 10 साल आपको लगता है ज़्यादा विकास नहीं किया मोदी ने? वो तो बोल रहे हैं कि राम मंदिर किया, CA किया, 370 हटाया। राम मंदिर किया तो राम मंदिर से आदमी को रोजगार मिला?
मिला राम मंदिर से रोजगार, उससे पेट नहीं भर रहा है। कहाँ से पेट भरेगा? राम मंदिर बनाया, 10 भिखारी बाहर खड़े हुए, उसको दान करने वाला कोई है ही नहीं है। अब करोड़ों रुपया का तुम खर्चे कर रहे हो उसमें, उसे क्या लाभ मिला पब्लिक को? कोई लाभ मिला? मंदिर हो या मस्जिद हो, वो अस्थाई की जगह है और बढ़िया शिक्षा सीखने की जगह है। वहाँ उस पर राजनीति करने की वो जगह नहीं है। उस पर कोई भी राजनीति करता है तो सबसे बड़ा बेवकूफ़ वाला बात बोलता हो, क्योंकि वो मंदिर और मस्जिद जो है वहाँ पे ज्ञान वाली बात होते हैं, समझदारी वाली बात होते हैं, भाईचारगी वाली बात होते हैं और इंसानियत वाली बात होते हैं। जहाँ रेप होता है, मर्डर होता है, कोई उल्टी सीधी हरकत होता है, तो मस्जिद और मंदिर जो है वहाँ पर शिक्षा मिलता है। बाबा जो समझाते तो बढ़िया बात समझाते, गलत नहीं समझाते। अब मौलवी जो समझाते हैं, अगर रास्ते में पत्थर हो तो पत्थर को साइड कर दो ताकि दूसरे पब्लिक आए तो उसे चोट न लगे। राजनीति अपनी जगह है और धर्म की बात अपनी जगह है, और राजनीति विकास की होनी चाहिए। आपको लगता है कि हर एक विकास होना ही चाहिए हर हाल में, और हम लोगों का यही प्रक्रिया है कि किसी की भी सरकार हो, बीजेपी का हो, कांग्रेस का हो, किसी का भी हो, हर एक 5 साल पे सरकार को चेंजिंग होना मांगता है। बार बार अगर हम ही ये चीज़ कारखाना कर रखे हैं, बार बार हम ही करेंगे तो ये कहाँ से कर पाएगा फिर? बदलाव बहुत इम्पॉर्टंट चीज आहे। बघा आपण बघितलं आपण धारावीमध्ये आपण फिरलो। साधारणतः इथं वर्षानुवर्ष हे लोक काम करतायत, मराठी माणसं आहेत किंवा अजून बाहेरची पण लोक आहेत। त्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला जो रोजगार मिळतो तो अत्यंत तुटपुंजा आहे, कारण महागाई इतकी वाढलेली आहे की या महागाईमुळे त्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। ना आम्ही चांगलं आयुष्य जगतोय, ना आमच्या मुलांना चांगलं आयुष्य आम्ही जगू देतोय। दर 5 वर्षांनी सरकार बदललं पाहिजे। त्यांचं असं म्हणणं नाही कुणाचंही सरकार यावं, कुठल्याही पक्षाचं सरकार यावं, काँग्रेसचं यावं, भाजपचं यावं, पण सगळ्यांनाच समाधान मिळावं, रोजगार मिळावा। धर्माचं राजकारण किंवा मंदिराचं राजकारण आपल्या जागी आहे ते करू नये, त्याच्यापेक्षा विकासाचं राजकारण करावं आणि जो विकास करेल त्याला मत आम्ही देऊ किंवा त्याचं सरकार यावं। आता त्यांना असं वाटतं की मोदींना 10 वर्ष दिलेले आहेत, आता राहुल गांधींना जो आहे तो चान्स दिला पाहिजे। राहुल गांधींनी जे काही आश्वासनं दिलेले आहेत त्यांच्या न्यायपत्रामध्ये ती त्यांना योग्य वाटत आहेत आणि त्यांना अपेक्षा आहे की जे बिहारचे नागरिक आहेत त्यांना असं वाटतं की बिहारमध्ये तेजस्वी जो आहे ते चांगलं काम करतात। आपण इथं बाहेर पडूया आणि आणखीन काही ठिकाणी आपण जाऊयात। धारावीच्या सगळ्या गल्लीबोळातून फिरतोय। शेकडो एकरवरती ही धारावी पसरलेली आहे। फक्त हिची ओळख एक अशातली झोपडपट्टी मोठी अशी नाही आहे, तर एक लघुउद्योगांचं, छोट्या उद्योगांचं केंद्र अशी देखील ही ओळख आहे। आपण आता इकडं पण येऊयात या घरामध्ये। नमस्कार, आम्ही पुण्यावरून आलो। आम्ही निवडणुकीच्या निमित्ताने सगळीकडे फिरतोय, आम्ही धारावीत पण फिरतोय, वेगवेगळे उद्योग बघतोय। तुमचं इथं कसलं युनिट आहे नेमकं? काय काय हे बेसिकली रॉ मटेरियल्स असं, म्हणजे आपलं जे बॅग्स होतं हे होतं त्याची कटिंग होतं। या इकडे तुम्हाला दाखवतो। तर बेसिकली आपलं हे सगळं कटिंग होतं। हे डाय आहे, हे डाय असतं, हे आपण ह्याच्यावरती हे करतो आणि मग ते अशी मशीन चालते आणि त्याचं हे बनतं बेसिकली। तर हे आपण रॉ मटेरियल हे पर्ससाठी, बॅगसाठी आणि खूप असे वेगवेगळ्या गोष्टीसाठी बेसिकली हे हा एक प्रकारे कच्चा माल आहे। कच्चा रॉ त्याच्यापासून मग काय काय हे म्हणजे असं येतं शीटमध्ये, शीटमध्ये येतं, बरोबर। असं पण आणि साधारणतः अशी ही युनिट रोज किती तयार करतात? तुम्हाला ऑर्डर कितीची असते? आधी खूप यायची कोविडच्या आधी, पण कोविडच्या नंतर म्हणजे लिटरली हाफ झाली आहे। हाफ म्हणजे एकदमच कमी एकदम। बिझनेसच कोविड नंतर बसला। हां, म्हणजे खूप कमी झालं आमचं। तरी पण काय म्हणजे सांगता येईल किती, म्हणजे किती परिणाम झाला बिझनेसवरती? झालंय, बऱ्यापैकी झालंय, खूपच कमी झालं। तुम्हाला असं वाटतं की खूप परिणाम झालाय? खूप कमी झाले, खूप चालतं। तुलनेनं महागाई तर वाढत चालली आणि मग रोजगार कसा मेळ घालता? आता कसा करायचा तुम्ही सांगा। आता सगळेजण करतात, रोजगार तर व्हायलाच पाहिजे, पोट भरायलाच पाहिजे। मग आता कामधंदा नसला तर माणूस पोट कसं भरणार? तुमच्यासारखे लोकही येणार, ह्यांना वोटिंग द्या, त्यांना वोटिंग द्या, त्यांना पुढं करा। मग गरिबाचं काय आहे? हां, गरिबाचं आहे का काय त्याच्यात? मग जगत्यात ती श्रीमंत लोक चांगले जगतात, नाही ती गरीब असाच उपाशी मरतो। काम असू नये तो। आता आम्ही 4 दिवस झालं बसलो, मग आता ह्याचं आमचं काय होणार पुढं? आणि आता मग मतं मागायला मात्र 5 वर्ष तरी येत असतील ना? येतात, मग आता कोण येणार? रोज चालू आहे मग। आणि काय म्हणतायत तुमचे मुद्दे आहेत ते ऐकतायत का? तुम्हाला रोजगार नाही? ऐकणार आहे?
ऐकलंय कुणी अजूनपर्यंत? तर आमचं ऐकणार आहे कोण? आणि दुसरीकडे मला सांगा की आता हा धारावीतला उद्योग आहे, हा पण दुसरीकडे न्यायचं चाललंय, ते तुमच्या कानावरती आलंय का की बाबा मुलुंडला वगैरे ह्याचं आले तुमच्या कानावरती की इथला? सर आले, पण त्याच्यामध्ये मोठं हे की त्याच्यामध्ये रेसिडेन्शियलला दिलंय, पण सर आमच्या कमर्शियलचं काय? कमर्शियलचं काय? ऑन पेपरमध्ये काय सर? ऑन पेपरमध्ये काय प्रॉपरली असं काय हे नाही, वर्बली वेगळं असतं सर. ऑन पेपरमध्ये प्रॉपर रिटर्नमध्ये काय असेल तर आम्ही पण सहमती करू. आणि सर दुसरं आमचं आहे की जे चमडेवाले आहेत किंवा हे त्यांच्यासाठी काय ते कुठे शिफ्ट होणार? आणि कसं आहे काही काही गोष्ट म्हणजे असे एक फॅक्टरी किंवा असे ग्राउंडमध्ये चालले जातात. आता तुम्ही टॉवरवरमध्ये ना ती चालणार नाही ना, ती शोरूमसाठी चांगली आहे, पण जे मॅन्युफॅक्चरिंगवाले सर त्यांचं काय? त्यांचं तर शोरूमचं शिफ्ट होऊ शकतं, पण मॅन्युफॅक्चरिंग काय करणार? मॅन्युफॅक्चरिंग सर ते एक नॉर्म असतं, ते फुलफिल पण झालं पाहिजे तेवढं. आता ही मशिनी सर एवढ्या टनचे आहेत, हे एवढ्या वरती जाणार नाही, लिफ्टमध्ये पॉसिबल नाही ते. मग सर त्यासाठी पण काय हे पाहिजे? त्याच्याबद्दल ठोस काहीच नाहीये, लेखी पण काही नाही, तोंडीच आहे सगळं. हां, असं प्रॉपर असं काय आम्हाला भेटलं नाही ते. जर ते नीट असेल तर तुम्ही सहमती द्याल, विकास होत असेल, तुम्हालाही जर 4 पैसे मिळणार असतील पुनर्वसन, पण अदरवाईज तुमचं म्हणणं की इथंच व्हावं पुनर्वसन? तेच सर, आता ब्रिंग अँड ब्रॉटअप आमची 4 पिढी सर इकडे गेली. आता अचानक म्हणजे लाईफस्टाईल ऑफकोर्स पुढे गेली पाहिजे, नो डाऊट त्याचं, पण काय ठोस काय हे असं बेस पाहिजे काय? तेच असं काय नाही. हा मुद्दा निवडणुकीचा बनलाय का? धारावीच्या पुनर्वसनाचा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे, ते तर मेनच आहे, पण आता नेमकं काय इकडे जरा अडथळ चालू आहे. बरोबर आहे, कारण वर्षा गायकवाड ज्या आहेत त्या अनेक वर्ष इथं आहेत, त्याचे वडील होते खासदार, त्या इथं काम करत होत्या, त्यांना जरी तिकीट मिळालं नसलं तरी त्या आहेत. तर वाटतंय तुम्हाला कुठंतरी राहुल शेवाळे, अनिल देसाई दोघंही शिवसेनेचे आहेत, काही दिलासा मिळेल? भेटू शकतं ऑफकोर्स. नाही, धारावीचं असं आहे की इकडे करणारे काम करतात, असं नाही काय वर्षातही आणि नेहमी हे आहेत असं नाही, आणि हे पण करणार मला तर वाटतंय. पण जरा आता डिस्प्यूट झाले, जरा डिफरेन्शिएट झाले जरा, तर ती फूट पडली आहे, त्या भावनिक आम्हाला थोडं हे वाईट वाटलं. उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटल्याबद्दल दुःख झालं तुम्हाला? नाही, आयडिओलॉजिकली थोडं चेंज झालंय त्याच्यामुळे, पण वाईट असं वाटत नाही का, म्हणजे आयडिओलॉजी प्रत्येकाची वेगळी असते, एक प्रो अँड कॉन असते, एक राईट विंग लेफ्ट विंग. इफ यू गोना सपोर्ट द लेफ्ट विंग तर राईट विंगला वाईट वाटणारच. तर थोडं तरी तुला काय वाटतं, म्हणजे मी असं म्हणतो तू कुणाला मत देणार, पण कुठली विचारसरणी चांगली वाटते तुला, जवळची वाटते, बाबा विकासाची राजकारणी हे आपलं काम करू शकतात, ह्यांना आपण निवडून दिलं पाहिजे? मी मत नाही विचारत, पण चांगलं काम कोण करतंय? करंटली सर बीजेपी इज डुईंग ग्रेट, अगर नाव घेऊ शकतो काय असं प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा रिडेव्हलपमेंटची बात येते, अगर त्यांनी अजून आमच्याबद्दल ठोस दिला तर आम्हाला अजून सहमत होईल. आणि सेना तर मतलब एनी टाईम बेस्ट आहे. सेना म्हणजे काही आम्हाला कधी हे नाही, उलट सपोर्टच करतात असं बिलकुल नाही. पण धावून येतात का मदतीला? हां, नेहमी भले आम्ही काय नाही करू, पण येतात सगळे पॉलिटिकल पार्टी, असं नाही जेव्हा येतात, पण जरा पण डेव्हलपमेंटच्या हिशोबाने जरा बघितलं तर जरा अजून. तुम्हाला वाटलं बाळासाहेब ठाकरेंचा एक पक्ष होता आणि उद्धव ठाकरे काय बोलू शकत नाहीये, त्यात बोलण्याचा काही प्रश्नच येत नाहीये. पण तुम्हाला हा भावनिक मुद्दा वाटतो का अस्मितेचा? नाही, काय नाही, आता त्याच्यावर काही चर्चाच करू शकत नाही. तुम्हाला असं वाटतं की पण तुमची दखल घेतली पाहिजे? बरोबर आहे. बघा, ह्यांनी खूप छान सांगितलं तरुण युवकांनी की आयडिओलॉजिकली डिफरन्स असू शकतात आणि आम्हाला काय म्हणणं नाही आहे, कोणीही या, पण इथला जो धारावीचा पुनर्वसनाचा मुद्दा आहे तो अजेंड्यावरती पाहिजे आणि त्याच्यावरती ठोस काहीतरी करा. नुसतंच तोंडी सांगू नका. इथल्या मॅन्युफॅक्चरिंगचं काय होणार आहे? मॅन्युफॅक्चरिंग युनिट जाणार आहेत का जिकडं पुनर्विकास तुम्ही करणार म्हणता? मोठमोठे मशीन्स आहेत ते काय होणार आहे? शोरूम्स होतील, परंतु मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे थोडक्यात क्लॅरिटी नाही आहे. हा मुद्दा बनायला पाहिजे, तेवढा निवडणुकीचा बनत नाही आहे. निवडणूक अक्षरशः अवघ्या 1-2 दिवसावरती आलेली आहे. घामाच्या धारा लागल्यात मलासुद्धा इतक्या त्याच्यामध्ये, पण हे बघा कसे काम करतात. आणखीन आपण एका ठिकाणी जाऊया. अक्षरशः धारावीच्या गल्लीबोळामध्ये असे छोटे छोटे उद्योग आहेत, चामड्याचे उद्योग असतील, गारमेंटचे किंवा कटिंगचे. आता आपण इथंही बघतोय. मराठी हिंदी काय येते आपल्याला? मराठी. आपला पण कटिंगचाच उद्योग आहे का? हो, कटिंग. आणि हे काय मटेरियल आहे नेमकं? PVC. हो, हे कशा करता वापरतात? म्हणजे तुम्ही जे कटिंग करता ते कशा करता वापरतात? आम्ही हे PVC म्हणजे कुठले फाईल फोल्डर्स वगैरे बनतात, म्हणजे फायल्या वगैरे असतात ना, पेपर वगैरे ठेवायचे, ते सर्व आयटम बनतात आमचे. हो. ऑर्डर येईल तसं तुम्ही ते बनवता? जशी ऑर्डर असेल तशी बनवतो आम्ही. हां, किती ऑर्डर असतात साधारणतः? ऑर्डरचं काय ठिकाणं नाही, कधी 2000, कधी 3000, जशी पार्टीचं ऑर्डर असेल तसं. हां, म्हणजे जसं मार्केटचं ऑर्डर असेल ना त्या पद्धतीने आम्ही बनवतो.
हो चांगला रोजगार मिळतो तुमच्याकडे? किती लोक काम करतात वगैरे काय? आमचे इथं ज्या 4 या 5 माणसं आहेत. हो बस. सगळे आपले मराठी आहेत का युपी बिहारवरून आले? UP बिहारवरनं बी आहेत 2-4 आणि 2-3 मराठी आहेत. हो हो चांगलं झालंय तुमचं थोडक्यात? हां चाललं मतलब म्हणजे 6 महिने चालतं 6 महिने चालत नाही. हां कमी जास्त होत राहतं ना, कारण मार्केटचं काम आहे, त्याची काय गॅरंटी नाही आहे. हां कधी रेट भेटतो तर कधी भेटत नाही आहे. कधी कधी तर आम्हाला वर्षभर लॉस बी व्हावं लागतं. माणसाला बसून पगार द्यावा लागतो. हो काय करणार मग. कोरोना काळाच्यात काही फरक पडला तर म्हणजे आता मी एकाशी बोललो तर त्यांचं म्हणणं की कोरोना काळानंतर सगळा माझा बिझनेस अर्ध्यावरती झालाय. अर्ध्या म्हणजे काय, एकदम अर्ध्या म्हणजे अर्ध्यावरती गेलेला. म्हणजे कुठला धंदाच चालत नव्हता ना. कोणी कुठले आयटम म्हणजे म्हणजे माणसाला कसं पब्लिसिटीच नव्हती ना काही. आता माल जाणार बाहेर आलाय का त्यातनं? त्या काळात बाहेर आलं? थोडं येत चाललेलं आहे. हां धंद्यावरती काय जीएसटीचा वगैरे काय परिणाम फटका वगैरे बसलाय किंवा काय तुमच्या बिझनेसमध्ये? ते तर आम्हाला काय माहिती नाही, त्यात आमच्या साहेबांना माहिती आहे. पण दुसरं मला एक विचारायचं तुम्हाला की आता चर्चा अशी आहे की धारावीचं पुनर्विकास होणार आहे, रिडेव्हलपमेंट होणार आहे आणि इथून दुसरीकडे कदाचित मुलुंडला वगैरे नेणार आहे, असं काही आलंय का तुमच्या कानावरती? काय नाही. याचे बघा आता आम्ही कामाला आहे, याची आम्हाला काय अपेक्षा नाही आहे, आम्हाला काही माहिती नाही आहे. माहिती नाही? हां म्हणजे आमच्या साहेबांना माहिती आहे. आता आमचे साहेबच नसतात इथं, काय आता आम्ही लोक डायरेक्ट तुम्हाला काही सांगू शकत नाही ना. आता आम्ही काम करणारे वर्कर लोक आहेत, आम्हाला जे काम दिलेलं आहे आम्ही ते करत बसलेलं आहे. पण तुम्हाला असं वाटतं इथंच असावं? वर्षानुवर्ष तुम्ही इथंच काम करताय म्हटल्यानंतर हां इथंच असावं. दुसरीकडे जाऊन काय? नाही दुसरी जर गेलं तर मग आमच्या धंदा पाण्याचाही पूर्ण लॉस होऊन जाईल ना. धंदा चालतो नाही चालतो काय, म्हणजे जी रोजीरोटी चाललेली आहे ती बी रोजी आपली निघून जाईल. ते तिथे 1-2 वर्ष अगर बेकार काढलं तर मग पूर्ण लॉसच जाईल ना पूर्ण धंदा. काही उपयोग नाही आहे ना त्याचा. हे सगळे वर्करच आहेत ना? हे सगळे हां सर्व वर्करच आहेत. वर्करच आहेत. ओके ठीक आहे, आपण त्यांच्याशी पण बोलायचा प्रयत्न करू. मराठी हिंदी? मराठी. तुम्ही सांगा मला की जसं ते म्हणतात की खूप महागाई आहे किंवा बिझनेस जो आहे तो कधी नसतो कधी असतो, तर तुम्ही समाधानी आहात का तुम्हाला जेवढा रोजगार मिळतो त्याच्यामध्ये? बरोबर आहे, काम आहे व्यवस्थित? व्यवस्थित आहे. आणि महागाईचं काय? आता महागाई तर भरपूर आहे, तर त्याला काय करायचं. काहीच नाही ना. एवढी झाली की हिसाबाच्या बाहेरच आहे, पगार पुरत नाही आहे. तुम्ही तेच कसं मॅनेज करता मग तुम्ही? आता मॅनेज करायला लागणारच ना, कसं नाही तर कसं. तुमच्या अपेक्षा काय आहेत? म्हणजे किमती कमी व्हायला पाहिजेत, सिलेंडरच्या असतील, गॅस? कमी व्हायलाच पाहिजे ना, कमी व्हायलाच पाहिजे. ते बोलले की सबसिडी आम्ही तुम्हाला देतो, बरोबर. सबसिडी नंतर काय केलं, थोडे दिवस सबसिडी दिली त्यानंतर काय केलं, बंद करून टाकलं. काय आता कोणाची सबसिडी येत नाही आहे, तर मग त्याला अर्थ काय झाला, म्हणजे थोडे दिवस दिले त्या लोकांनी 6 महिने दिले, नंतर मग पूर्ण पैसे वसूल करायला लागले. मग त्याच्यामध्ये आम्ही आमच्यासारखी गरीब माणसंच गेलो ना कामामधून. जे 450, 500, 700 रुपयाचा जो बाटला यायचा काय, आता त्याला 900, 950 रुपये करून टाकले. ते पहिले बोलायचे की नाही सबसिडी तुम्हाला बँकेमध्ये येईल, 5-6 महिने आले नंतर बंद करून टाकलं. मग आता त्याचे पैसे ते लोक 950 पूर्ण घेतात आहे ना. मग आता आमची सबसिडी तर गेली, त्याला काय अर्थ झाला. हां हे बरोबर आहे का नाही? बरोबर आहे तुमचं. त्यामुळं सगळं त्याच्यामध्ये आमच्या अगर दर आम्हाला महिन्याला एक बाटला लागतो काय, तर किती झाले, 250, 300, 400 रुपये एक्स्ट्रा गेले, म्हणजे वर्षातून झाले किती. हां मग 24, 25, 26, 27 फक्त बाटलेला खर्च, बाकीचा इतरचा खर्च तो वेगळाच. मग असं आहे ना. ह्याच्यामुळे अपेक्षा सरकारने घेतली पाहिजे ना, की बाबा हे असं केल्याच्यानंतर तुम्ही लोकांनी का हे असं बंद का केलं म्हणून सांगितलं पाहिजे ना त्यांनी. मग मोदी सरकारने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही असं काय, किंवा तुम्ही सबसिडी चालू केल्याच्या नंतर अचानक बंद का केली तुम्ही. हां पण आता काय वाटतं तुम्हाला की 10 वर्ष झालेले आहेत मोदी सरकारची, त्यांना अजून एक संधी द्यावी का आता राहुल गांधींना किंवा जे विरोधी पक्ष द्यावं. मी तर सांगतो राहुल गांधीला द्यावं. काय बदल करेल असं तुम्हाला वाटतंय? बदल करेल तो करेल. म्हणजे दुसरी कुठलीही पार्टी असून द्या, त्याच्याबद्दल आपल्याला काय अपेक्षा नाही आहे. आता ते पब्लिकवरती डिपेंड आहे, आता कोण काय करणार, आता आपण तर काय सांगू शकत नाही ना, आहे का नाही. तुम्हाला वाटतं की आता राहुल गांधीला एक चान्स मिळाला पाहिजे? हां मिळाला पाहिजे. हे जे सगळं आहे हे बदल पाहिजे. बरोबर आहे. बघा यांचं म्हणणं आहे की अगदी मुद्दा बरोबर आहे की गॅसची सबसिडी होती ती काही काळ तुम्ही दिली, पण त्याच्यानंतर तुम्ही बंद केली. मग आता त्याचं काय, रोजगार तर काय वाढत नाही, इतर सगळ्या गोष्टी वाढत आहेत, त्यामुळं मग त्याचं स्पष्टीकरण पण तुमच्याकडनं येत नाही आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं कुठंतरी की राहुल गांधीला एक चान्स जो आहे तो दिला पाहिजे, ते बदल करू शकतील, त्यांना एक अपेक्षा आहे. आता आपण आणखीन पुढं जात आहोत. या ठिकाणी बघा इथं सगळे तागे दिसत आहेत, गारमेंट उद्योग दिसतोय मोठा. आणि इथं आपण परत एकदा इथं सगळी कामं जी आहेत ती सुरू आहेत. इथं हे जास्त मोठं युनिट दिसतंय, इथं बरेच लोक काम करताना आपल्याला दिसत आहेत.
मालक कोण आहे का इथे, मॅनेजर किंवा युनिट का सगळे वर्कर्स आहेत? आप सब काम वर्कर है का क्या? आप लोग वर्कर है सब, ओके। हम लोग आए, हम लोग धारावी का ये कर रहे हैं। कौन बात करेगा? ठीक है, आप चला। नमस्ते, हम लोग आए पुणे से, हम लोग धारावी के अंदर घूम रहे हैं, सबसे पूछ रहे हैं क्या क्या है। तो आपके यहाँ पे क्या कौन सा यूनिट आपका? गारमेंट यूनिट है? नहीं, हम लोग पूछ रहे हैं कि आपका रोज़गार मिलता है नहीं मिलता है, कैसा चल रहा है आपका? अभी चुनाव आए हैं तो उस हिसाब से हम हर एक, अब गढ़चिरौली से लेके सब जगह घूम रहे हैं पूरे महाराष्ट्र में। तो हम अभी मुंबई में आए हैं, तो धारावी एक बहुत बड़ा हब है, एशिया में इसको पहचानते हैं। तो यहाँ पे जो उद्योग है वो किस तरह से चल रहा है, किसका ले रहे हैं हम? कारोबार तो ख़राब है सर। ओके, मतलब कोरोना के बाद ख़राब हुआ है या? कोरोना के बाद थोड़ा कारोबार अच्छा हुआ था, लेकिन 23 का भी कारोबार ख़राब है, 24 का भी कारोबार ख़राब है। दिवाली का सीज़न फेल हो गया, न्यू ईयर का सीज़न फेल हो गया, स्कूल बैग का सीज़न है। अब भी स्कूल बैग शुरू होगा, सॉरी स्कूल खुलेगा जून में, तो बैग लगेगा। पर न रिटेल ऑर्डर देता है, न होलसेल ऑर्डर देता है, कि धंधा नहीं है। आपका जो यूनिट है इसमें कितने काम करते हैं वर्कर? इसमें 30-35 लोग काम करते हैं। 30-35 लोग काम करते हैं, तो हो जाता है आपको, मतलब इतना जोड़ तोड़ के चल रहा है। जोड़ तोड़ के चल रहा है। ऐसा था कि कुछ साल पहले बहुत अच्छा चल रहा था और अभी ऐसा हुआ है? पहले काम अच्छा था जी। कारण क्या लगता है आपको? कौन कौन से वजह क्या है कि ये धंधा कम हो गया? जीएसटी का है कुछ या क्या है, क्या मतलब? जीएसटी सबसे पहले तो ये है कि जीएसटी का इम्पैक्ट पड़ा है, सब कुछ महंगा हो गया है ना। और दूसरा है कि लोगों के पास काम धंधा नहीं है, तो परचेजिंग पावर भी नहीं है। परचेसिंग पावर भी नहीं है, बराबर है। पावर नहीं है, लोगों के पास ही पैसा नहीं तो वो स्पेंड कैसे करें? सर्कल घूमता है तो पूरा घूमता है ना। सही बात, पैसे के पास ही पैसा जाता है। पैसे के पास पैसे जाता है। सबसे बड़ी बात तो ये है कि गवर्नमेंट ने जो ये 5 किलो और 10 किलो अनाज का जो फ्री देता है, तो ये कहावत है, घर बैठे खाए को तो कौन जा कमाए को। आपको लग रहा है लोग आलसी बन गए? आलसी बन गए। उनको 5 किलो अनाज मिल गया ना, तो अनाज मिल गया तो काम ही नहीं पे नहीं जाते। पेट के लिए काम करते, पेट अगर भर गया तो भर गया ना। और ये हर आदमी का थॉट लेवल है। मजदूर को लगता है कि उसको बच्चे को अच्छा पढ़ाना है, अच्छे घर में रहना है, ऐसा है नहीं। उनको दाल चावल ये उबाल लिए और नमक डाल के खा लिए, उनका तो उसका तो हो गया, तो वो काम पे नहीं जाता है। और काम पे नहीं जाता है तो पूरा चेन ख़राब हो रहा है, पूरा चेन ख़राब। और हिंदुस्तान के किसी भी स्टेट में चले जाओ, आपको लेबर नहीं मिलेगा, आपको कुछ भी कहीं भी लेबर नहीं है, लेबर का शॉर्टेज है। अब पढ़े लिखे लोग जो है ना वो भरे पड़े हैं। आप ग्रेजुएट ढूंढोगे बहुत मिलेंगे। बेरोजगारी बहुत है। बेरोजगारी बहुत है और महंगाई भी बहुत है। महंगाई भी बहुत है। तो चुनाव में ये मुद्दे है क्या? अभी आपके यहाँ पे जो लोग प्रचार करने के लिए, चुनाव में मुद्दे हैं, लेकिन वो लोग बात नहीं करते हैं। जो कोई भी पार्टी का हो वो बात नहीं करते, और बात भी करते हैं तो घुमा देते हैं, दूसरी तरफ घुमा देते हैं। धर्म और इसके खास तौर से जो मीडिया है, वो भोपू मीडिया है, वो जिसको उठाना चाहिए, देश का मुद्दा को उठाना चाहिए, उसको बात करना चाहिए, वो बात नहीं करना है। मीडिया को बात करना चाहिए कि एजुकेशन कैसा हो रहा है। अभी वो बोलते हैं कि पढ़े लिखे बहुत हैं, पर पढ़े लिखे तो हैं, सिर्फ पढ़े लिखे हैं, उसके अंदर स्किल नहीं है। स्किल लेबर नहीं, स्किल लेबर आप जैसे आपसे बात करना है, वो भी एक स्किल है। आपके ऑफिस में एंट्री मारना है तो कैसे एंट्री करना है, कैसे बात करना, अपनी बात कैसे रखनी, वो भी स्किल है। मतलब कोई ग्रेजुएशन कर लिया तो सिर्फ उसको पढ़ना और लिखना आ गया, वो पढ़ा लिखा है, लेकिन उसको बाकी चीज़ नहीं मालूम है। जिसके हाथ पाँव है तो हाथ पाँव तो है, चल सकता है, पर रोड पे कैसे चलना है वो एक स्किल है। ट्रेन पे कैसे चलना वो स्किल है। असली मुद्दे नहीं उठा रही है। असल मुद्दे नहीं उठा रहा है कि एजुकेशन हो रहा है तो हेल्दी एजुकेशन है क्या, है ना। अगर मतलब हेल्थ के लिए सोचना चाहिए था तो हेल्थ सही है क्या, एजुकेशन सही है क्या, रोजगार है क्या, है ना, उसके ऊपर बात नहीं करते। बेवजह के हिंदू मुसलमान सिख न ईसाई कुछ नहीं, धर्म और जाति के हम लोग आपस में सब लोग, ये सारा कुछ जो है ना वो सिर्फ टीवी तक ही है। असल जिंदगी में सब मिलजुल के हैं, और कुछ ये जो जिसकी रोजी उसी से चलती है ना वो ये भड़काते हैं। चाहे किसी भी समाज में हो, किसी भी पार्टी में हो, उसका उसी से रोजी रोटी चलता है। इसको ये हिंदू मुसलमान की बात करो, उसके जो गुर्गे हैं छोटे से नीचे तक वो उसी पे बात करते हैं, उसका रोजी रोटी से चलता है।
वो चंद लोगों की रोजी से जो है ना बाकी लोगों की रोजी जो है ना ख़राब हो रही है। बहुत आप मूलभूत बातें कर रहे हैं, लेकिन मैं ये जानना चाहूँगा कि अभी 2 दिन पे चुनाव है, तो यहाँ का जो मुद्दा है बेरोज़गारी का है, महंगाई का है, और सबसे बड़ा मुद्दा है रीडेवलपमेंट का, धारावी का पुनर्विकास का इशू चल रहा है। ऐसी खबरें आ रही है कि यहाँ अदानी को देने वाले हैं और वो मुलुंड में जाके पुनर्वास करने वाला है। क्या ये इन्फॉर्मेशन आप तक पहुँची है क्या? ऐसा इन्फॉर्मेशन है, पर ये जैसे अडानी जी को दिया गया है, तो अडानी जी और अडानी के जी के जो हाँ में हाँ मिलाने वाले लोग हैं, मीडिया हैं, वही उसी के ज़रिए आ रहा है। गवर्नमेंट ने अपनी तरफ से कोई अनाउंसमेंट नहीं किया है, कुछ नहीं, कुछ लिखित तौर पे या कुछ नहीं। लिखित तो छोड़ दो, कोई ऐसा बोला भी नहीं है, सिर्फ हवा में घूम के हवा में है। सीधा उठा करके एक बोली लगी और बोली लगाने के बाद से अडानी जी को दे दिया गया। पर अडानी जी को दिया, जिसके लिए आप घर बना रहे हो उसको तो पूछो तो सही कि तुम्हारी तकलीफ क्या है। जिसकी जगह ले रहे हो उसको पूछो कि तुम कहाँ दोगे, कैसे दोगे, कितने में दोगे, कितना एरिया दोगे। वो पूरा कन्फ्यूजिंग चल रहा है, कुछ नहीं। को विश्वास में नहीं लिया है, मतलब जो आप यहाँ के रहने वाले जनता को, आम पब्लिक को, किसी को विश्वास में नहीं लिया। आप ऐसा सर्वे करो, एक टॉपिक पकड़ के सिर्फ वही करो कि धारावी का रीडेवलपमेंट हो रहा है, क्या पब्लिक चाहती है? हाँ, पब्लिक चाहती है, पर क्या आपने उससे पूछा कहाँ देने वाले हो, कैसे देने वाले हो, कितना देने वाले हो, कब देने वाले हो? वो कुछ नहीं। और उसका रेसिडेंशियल का अलग है, कमर्शियल का भी अलग है। वो भी है, जिसका जो पेपर है, सॉरी जितना जो जगह है, रेसिडेंस का है, कमर्शियल का है। आप बताओ कि आपसे ये माइक छीन लो, है ना, ये 10 रुपये का माइक है, मान के लिए 10 रुपये की जगह मैं आपको 11 रुपये दे रहा हूँ, आपसे छीन लो, तो आप तो ये पूंजी है आपकी ना, माइक ही आपका काम है। ये आपसे छीन लिया जाए, 1 रुपये ज़्यादा भी दे दिया जाए, 1 रुपये कम भी दिया जाए, फिर आपके क्या मतलब का वो पैसा रह गया? तो यहाँ के लोगों को हटा करके कहीं बाहर फेंक देगा, है ना, अब उसको तो 100 रुपये कम दे दिया, 100 रुपये ज़्यादा दे, उससे क्या फ़र्क पड़ने वाला है? जिसका मेरी उम्र अभी 55 साल है, 55 साल से मेरा एक सेटअप बना हुआ है, मेरा एक लाइन मिला हुआ है, मेरी एक हैबिट बनी है काम करने की। उठा के मुझे कहीं बाहर फेंक दोगे तो क्या मेरी हिम्मत है? ये 55 साल की उम्र में मेरी हिम्मत है कि वापस से मैं स्टार्ट करूं? हो पाएगा? नहीं हो पाएगा, किसी से भी नहीं हो पाएगा। तो बगैर प्लानिंग के, बगैर बात के, आपने जो धारावी के जो लोग हैं, जो रहीवासी है, उसे तो बात तो करो, कोई बात नहीं करता। ये चुनाव में जब मांगने आ रहे वोट तो लोग बोल रहे हैं क्या? लोग बोल रहे हैं, लेकिन क्या करोगे? जो आपका जो नेता बन रहा है, अभी सुनो, पानी का अगर कनेक्शन लेना है, पार्टी किसी का हो, पानी का अगर कनेक्शन लेना है, छोटा सा काम कराना है, गली गले का काम करना है, कौन करता है? उसका ठेकेदार कौन है? उस पार्टी का जो उसका गुंडा है। आपसे छोटा से छोटा काम लेना है, आम क्या एक शरीफ आदमी को, एक आम जनता को जो ईमानदारी से काम करे वो ठेका मिलता है? नहीं मिलता है। तो पूरा सिस्टम ही है ना, ऊपर से नीचे तक, पार्टी कोई भी हो, कोई पार्टी को कुछ फर्क नहीं पड़ता। उसका जो गुंडा होगा ना, उसका गुर्गा होगा ना, उसी को ठेका मिलेगा, उसी हिसाब से वो काम करेगा। गली और नाला बनता है ना, तो खाली ऐसा टचअप कर देता है, हमें 500 मीटर किया, 500 मीटर पूरा नहीं करता है, दिखाने के लिए, सिर्फ दिखाने के लिए जो टचअप कर देता है, नीचे से ऊपर तक ये सब ऐसे ही है। वो गली का काम होता है तो इसमें ये होता है कि इसको गली को खोद करके पुराना मिट्टी हटा करके नया करना है, लेकिन वैसा नहीं करता, पैसा लेता है वैसा कि पूरा गली को साफ़ करना है, पूरा मिट्टी निकालना है, उसका गटर बनाना है, वो पानी का पाइप है वो करना है, लेकिन नहीं, ऊपर वो से टचअप कर दिया, फ़ोटो वीडियो बना लिया, ये हो गया। और नीचे से ऊपर तक सबको मालूम है। अभी अगर आवाज़ उठावे, वहाँ का रहीवासी आवाज़ उठावे, तो गुंडे से कौन जीतेगा? आम आदमी की है, उसकी तो आवाज़ तो उसकी दबा डालेंगे। इसको आवाज़ उठाना है, आप जैसे लोगों को आवाज़ उठाना है, तो आप लोग जो है, मतलब जो नेशनल मीडिया है, जो छोटे छोटे मीडिया है, अगर सोशल मीडिया नहीं होता, छोटे छोटे यूट्यूबर नहीं होते, छोटे चैनल नहीं होते, तो वो तो बताते भी नहीं। कम से कम पहुंच तो रहा है सोशल मीडिया के जरिए, क्या है हर असर ज़्यादा नहीं। हर आदमी का अपना ये क्या नाम है, स्पेस है ना। जो नेशनल मीडिया है उसका जितना स्पेस है आपका नहीं है, हमारा नहीं है। मैं भी एक आम इंसान हूँ और एक कोई नेता भी है, उसकी पहुँच उतनी तक है, उसकी पहुंच नेशनल मीडिया की और इसकी हमारी पहुँच नहीं है उतनी। उसी तरह से आपकी एक लिमिट है, नेशनल मीडिया की अपनी लिमिट है। आपके कितने लोग हैं, रीचनेस कितने लोग आपको सुनते हैं,
कितने लोग आपको देखते हैं? बराबर, अभी हमारा तो उनके कितने देखते हैं? हमारा तो 20 लाख है, आपका लेकिन 20 लाख है तो उसका तो 20 करोड़ है, सही बात है ना, किसका तो 50 करोड़ है। लेकिन अभी यहाँ की स्थिति क्या है, 2 शिवसेना के लोग आमने सामने हैं, राहुल शेवाड़े, अनिल देसाई और वर्षा गायकवाड़ जो है उनको टिकट नहीं मिला। क्या ये लोग आपकी सुन रही है, आपकी मदद तो कर रहे हैं या नहीं कर रहे हैं? सर अभी लास्ट मोमेंट पे ये भोपी जैसे जो है ना, हर पार्टी अपनी अपनी बात रख रही है। बस लास्ट मोमेंट में क्या होना है, लास्ट मोमेंट में हो तो कोई हर आदमी अपना अपनी बात रख रहा है, अपनी उसकी गाड़ी घूम रही है, छोटे छोटे उसके प्रोग्राम हो रहे हैं, बस हो रहे हैं। हमने सबने अपनी बात रखनी है, पर जिसको वोट देना है वो अपना डिसीजन लेगा, अपना वोट देगा। बहुत बहुत धन्यवाद, आपने बहुत बारीकी से जानकारी दी और यहाँ पे क्या चल रहा है हे हमको बताया। बघा इथल्या लोकांचं म्हणणं आहे की धारावीच्या लोकांना विश्वासात घेतलं जात नाही आहे। जे लोक इथं वर्षानुवर्ष राहत आहेत, त्यांचे छोटे छोटे बिझनेस आहेत, त्यांना अक्षरशः एका रात्रीतून तुम्ही कुठल्या तरी एका ठिकाणी नेणार, तिथं ते रुजणार का, त्यांना तो रोजगार मिळणार का, आणि याची चर्चा नॅशनल मीडिया करत नाही आहे, नेते प्रचारामध्ये हे मुद्दे नाही आहेत। हे लोक म्हणत आहेत की बाबा आमचं म्हणणं आहे का, आम्हाला विश्वासात घ्या जर विकास करणार असेल तर, पण तसं काही होताना दिसत नाही आहे। तुम्हाला हवा कुणाची मध्ये धारावीकरांच्या या व्यथा वेदना किंवा धारावीतला हा सगळा जो उद्योग आहे त्याच्या सगळ्या अडचणी असतील, त्या लोकांची मतं तुम्हाला कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि बघत राहा हवा कुणाची बोलबेडू।